नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी अळूवडी बनवणार आहोत. अगदी नवशिके बिगिनरसुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने अळूवडी बनवू शकतील. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण कशा पद्धतीने इथे अळूवडी बनवणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच इथे पाहू शकता कशा पद्धतीने आपण अळूवडी जी आहे ती तयार करणार आहोत. अगदी कुरकुरीत अशी ही अळूवडी आपण बनवणार आहोत. जर का तुम्हाला अळूवडी जी आहे ती येत नसेल तर अशा पद्धतीने नक्की एकदा अळूवडी जी आहे ती बनवून पहा. नक्कीच तुम्हाला पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट अशी अळूवडी जमणार आहे. तर इथे अळूवडीची जी पानं आहेत ती लहान मोठी आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता. इथे मी पानं जी आहेत ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. तर इथे अळूची जी पानं आहेत त्यांची जी शेरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत. मागच्या बाजूला ज्या शेरा असतात त्या अगदी चाकूच्या मदतीने हलक्या हाताने अशा काढून घ्यायच्या आहेत. तर शेरा काढताना काळजी घ्यायची आहे, कारण जेव्हा आपण शेरा काढतो तेव्हा अळूचं जे पान असतं ते अगदी नाजूक असल्यामुळे पान लवकर असं फाटलं जातं, सहज असं फाटलं जातं. त्यामुळे अळूचं पानाची जी शेरा असतात ते काढताना थोडं काळजीपूर्वक असं काढायचं आहे. तर इथे अगदी हलक्या हाताने चाकू जी आहे चाकूच्या मदतीने शेरा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे सर्व अळूच्या पानांची शेरा ज्या आहेत त्या इथे आपण काढून घेतलेल्या आहेत. तर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अळूचे जे मागचे आपण ज्या शेरा काढलेल्या आहेत तर त्या शेरा ज्या आहेत त्या अशा लाटण्याच्या साहाय्याने इथे आपण लाटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून अळूवडी जी आहे ती खाताना शेरा ज्या आहेत त्या आपल्या तोंडाला दाताखाली येणार नाही. अगदी अशा लाटण्याच्या साहाय्याने जेव्हा आपण लाटून घेतो या शेरा ज्या आहेत तेव्हा त्या शेरा ज्या आहेत त्या अगदी नरम पडतात, मऊ पडतात. त्यामुळे अळूवडी जी आहे ती शिजायलासुद्धा अगदी लवकर शिजते आणि शेरासुद्धा खाताना अजिबात अशा लागत नाही. तर इथे अशा पद्धतीने पानांची जी शेरा आहेत त्या अशा लाटून घ्यायच्या आहेत. तर आता इथे पुन्हा एकदा आपण पानं जी आहेत ती धुवून घेणार आहोत. तर इथे वाटण्यासाठी इथे आपण लसूण घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. त्यानंतर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर इथे आपण चांगलं अशी खलबत्त्यामध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण 2 वाट्या ज्या आहे इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे आपण घरगुती मसाला टाकलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण हळदी पावडर टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण गरम मसाला टाकणार आहोत. तर इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचं वाटणसुद्धा यामध्ये टाकू शकता. तर इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीसाठी इथे तीळ टाकलेले आहेत. तर इथे अद्रक, लसूण आणि मिरचीची जी आपण खलबत्त्यामध्ये पेस्ट केलेली होती तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर इथे चिंच जी आहे ती पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहे भिजण्यासाठी. आणि इथे गूळसुद्धा आपण चांगलं असं पाण्यामध्ये विरघळवून घेणार आहोत. तर इथे गूळसुद्धा चांगलं विरघळून झालेलं आहे पाण्यामध्ये. तर इथे आपण 2 वाटी ज्या आहे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर इथे 2 वाटीसाठी इथे आपण 1 वाटी चिंचेचं पाणी आणि अर्धी वाटी गुळाचं पाणी अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. तर इथे सर्व जे साहित्य जे आहे ते चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चिंच आणि गुळाचं जे पाणी आहे ते थोडं थोडं करून पिठाचं जे मिश्रण आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी जाडसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे काही जण तर यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालतात. तर तांदळाचं पीठ घातल्याने सुद्धा अळूवडी जी आहे चांगली कुरकुरीत बनते. परंतु तुम्हाला नसेल तांदळाचं पीठ घालायचं तरी काही हरकत नाही. अगदी बेसनाच्या पिठाने सुद्धा खूपच कुरकुरीत अशी अळूवडी बनते.
तर अशा पद्धतीने एकदा नक्की अळूवडी तुम्ही बनवून पहा. तर इथे चिंचेचं पाणी आणि गुळाचं पाणी जे आहे ते आपलं पूर्ण असं बॅटरसाठी लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे बेसनचं बॅटर जे आहे ते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने अगदी सैलसर असं तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून अळूच्या पानांना हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं लागलं जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं हे बॅटर जे आहे ते इथे तयार झालेलं आहे. अळूवडीचं जे बॅटर आहे ते इथे तयार झालेलं आहे. तर इथे अळूवडी जेव्हा पण आपण बनवायला घेतो तेव्हा जर का तुमच्या हाताला जर का खाज येत असेल, कोणतीही अळूची पानं असली तरीसुद्धा थोडीफार का होईना हाताला खाज येतेच. तर हाताला खाज येऊ नये यासाठी तुम्ही थोडं गोडा तेल लावून घ्यायचं आहे हाताला. तर इथे गोडा तेल लावल्यामुळे अजिबात हाताला खाज येत नाही. तर इथे आपलं जे बॅटर आहे चांगलं असं आपण तयार करून घेतलेलं होतं. तर इथे हे मिश्रण जे आहे ते आपण 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून दिलेलं होतं, चांगलं बेसन जे आहे भिजण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता बेसन चांगलं असं भिजलेलं आहे. तर इथे सर्वात मोठं जे पान असेल ते खालच्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे आणि लहान पाने जे असतात ती वर ठेवायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण अळूवडीचा जेव्हा रोल बनवतो तेव्हा व्यवस्थित असा आपल्याला फिरवायला सुद्धा व्यवस्थित असा जातो. जेव्हा आपण रोल बनवतो तेव्हा व्यवस्थित असा दुमडला जातो. आणि अळूवडीचा जो रोल आहे तो त्याची साईजसुद्धा मोठी होते. जेव्हा आपण सर्वात पहिलं जे आपण मोठं पान लावतो तेव्हा, त्यानंतर आपण लहान जी पानं असतात ती वर ठेवली तरी काही हरकत नाही. तर इथे आपण जे पहिलं जे पान होतं ते सरळ ठेवलेलं होतं, त्यानंतर इथे पण दुसरं जे पान आहे ते उलटं ठेवलेलं आहे. तर अळूवडी जेव्हा पण तुम्ही बनवत असाल तेव्हा पानं जे आहेत ते अगदी एका साईडला न ठेवता, एका साईडला तोंड न करता त्यांचं उलटसुलट अशी पानं ठेवून द्यायची आहेत. जेव्हा तुम्ही असे ठेवाल पानं तेव्हा तुमचा रोल जो आहे तो परफेक्ट असा बनला जाईल. तर इथे पीठ जे आहे, मिश्रण जे आहे, आपण बेसनचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते सुद्धा जास्त जाडसरही नाही लावायचं आणि जास्त पातळही नाही लावायचं. जर का तुम्ही पातळ लावणार तर खाताना सारखं तोंडामध्ये पानं लागतील आणि जर का जास्त पीठ लावणार तर खाताना अगदी पीठ लागेल. तर जास्त जाडही नाही लावायचं आणि जास्त पातळही नाही लावायचं. अगदी मीडियम असं हे पीठ जे आहे ते लावून घ्यायचं आहे. तर इथे आपण 4 ते 5 पाने इथे अळूवडीच्या रोलसाठी इथे लावून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते बाहेर निघता कामा नये अशा पद्धतीने. त्यानंतर इथे आपण आता रोल बनवून घेणार आहोत. तर रोल बनवताना देखील पहिलं जे असतं टोक जे असतं ते फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून बाहेरचं पीठसुद्धा व्यवस्थित असं त्यामध्ये फोडलं जाईल. अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं आहे. तर इथे सर्वात शेवटचं जे टोक असतं ते व्यवस्थित चिकटण्यासाठी थोडंसं बेसन लावून घ्यायचं आहे पुन्हा वरून, जेणेकरून शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित असं चिकटलं जाईल. तर इथे आपण रोल जो आहे इथे अळूवडीचा तयार करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अळूवडीचा रोल जो आहे तो इथे तयार झालेला आहे. अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये तुम्ही अशा पद्धतीची अळूवडीचा जे रोल आहे तो नक्कीच एकदा बनवून पहा. अगदी बनवायला सोपा आणि नवशिक्यांसाठी तर एकदम उत्तम असा हा अळूवडी बनवण्याचा हा प्रकार. तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीची अळूवडी बनवून पहा, नक्कीच तुम्हाला जमेल. तर इथे एक आपण चाळण घेतलेली आहे.
तर तिला आपण तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल लावल्यामुळे अळूवडीचे जे रोल आहेत ते अजिबात चिकटत नाही. तर इथे अळूवडीचा जो रोल आहे तो आपण जे शेवटचं टोक होतं ते आपण खाली ठेवून घेतलेलं आहे, खालच्या बाजूला ठेवून घेतलेलं आहे, जेणेकरून अळूवडीचे जे रोल आहेत ते शिजल्यानंतर सुटणार नाही. तर इथे आपण दुसरंसुद्धा जो अळूवडीचा रोल आहे तो इथे तयार करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे दुसरा रोलसुद्धा इथे आपला तयार झालेला आहे. तर तुमच्याकडे ज्या साईजची पानं असतील त्या साईजचे रोल तुम्ही बनवू शकता, लहान मोठे. जर का लहान पानं असतील तर लहान रोल तयार होतील अळूवडीचे, आणि मोठी पानं असतील तर मोठे रोल तयार होणार. तर इथे आपण अळूवडीचे जे रोल आहेत ते इथे आता आपण स्टीम करून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत. तर इथे 15 ते 20 मिनटानंतर अळूवडीचे जे रोल आहेत इथे वाफवून झालेले आहेत. तर इथे अर्ध्या ते 1 तासानंतर इथे आपण अळूवडीचे रोल जे आहेत ते फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेले आहेत आणि त्याचे असे कटिंग करून घेतलेले आहे, स्लाईस करून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता अळूवडीची जी स्लाईस तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पातळ अगदी कापलेले आहे. तर अगदी कुरकुरीत अशा ह्या अळूवड्या इथे आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत, अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कुरकुरीत अळूवडे एकदा नक्की बनवून पहा. बाय बाय.